हे गाईज, गुड मॉर्निंग. आज रिच्छूला न्यायचं होतं दवाखान्यामध्ये, तर आम्ही निघालो दवाखान्यात. आम्ही दवाखान्यात पोचल्यावर रिच्छू बघा सगळीकडे बघत होता. तर मग त्याला खूप झोप आलेली होती. बघू शकतात त्याचं तोंड पूर्ण एकदम उतरून गेलं. खूपच सर्दी खोकला झालेला. पप्पाकडे सुद्धा त्याच्यावर हात नव्हता, नुसता रडत होता. मग त्याला थोडं बाहेर घेऊन गेला. बाहेर गेल्यावरती शांत झाला. तेवढ्यात डॉक्टर आले. मग आम्ही घरी निघायला गेलो तर ते झाडाची नर्सरी होती, तिकडे झाडं भरपूर होते. खूप छान छान झाडं होती. त्यानंतर आम्ही घरी निघालो. गाईज, मी आता दवाखान्यातनं आली आहे, तर घरात खूप राडा पडला. तर मी घरातला आवरते. अगोदर ह्याला झोपवते, ह्याला औषध वगैरे पाजले. आता मी त्याला झोपवते. तुम्ही असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघा, त्याला आजारी आहे तरी पण हा सतवायला लागला नाही. ह्याचं तर तो जरा काय ऐकतच नाही. पूर्ण रडत होता. पूर्ण त्याला एकदम कसं तरी होतं, सतवतो त्याला. चल, हे हातरून हे राडा वगैरे सगळं उचलू दे मला. उठ रिचू, तू झोपून घ्या. आता औषध पिलंयस तर. गाईस, त्याला बरं नाही तरी पण बघा तो कसं सतवतोय त्याला. ऐकत नाही ते लोक माझं. झोपून घे. बरं नाही ना तुला, झोपून घे. चला, त्यांना मी आता ज्यूस देते प्यायला. ज्यूस मागत होत्या मुली. गाईज बघा, ज्यूस मस्त आता ज्यूस पिते. त्यांनी सुद्धा दिला आणि मी सुद्धा पिला. गाईज बघा, हे माझं वादळ झोपलेलं आहे शांत. आता मी सगळं घरातलं काम आवरून घेते. आंघोळ नाही करायची तुम्हाला? मग कधी कधी आंघोळ करणार? चल, पाणी ठेवले, आंघोळ करा लवकर लवकर. आंघोळ करायची आहे. तुला जायचं ना आई सोबत कल्याणला? आत्तूकडे जायचं हिला. आता ही लवकर आई येईल कामामधनं. हिला आंघोळ वगैरे घालून मस्त अशी तयार करते. ही जाणार मग तिच्या आत्तूकडे कल्याणला. तू आत्तूकडे चालली? मला सोडून चालली? बघ, तुला जाऊ वाटतं म्हणून. मला फोन करशील ना? ओके, बाय बाय बाय. कुकी बाय. चालली बघा कधी. जा मम्मा, तयार होऊन जा जा जा, घेऊन जाते जा. तिथं बघा मांडवली चालली पैशाची. मम्मी चालली आहे त्याची, तर थोडे पैसे पाणी मागतोय. हाय काय याला काय. सो गाईज बघा, हे गणपतीसाठी डमरू घ्यायचे होते, पण तो लय महाग बोलतोय. परवडत नाहीये प्राइस. 500ला हा छोटा डमरू. चाललेत. इकडे मम्मी पण भेटलीये. मम्मी कामात ना. सो मग मी नंतर दुकानात गेले सामान आणायला. दुकानात जाऊन सामान घेतलं. तांदूळ वगैरे घ्यायचे होते, ते सगळं घेतलं. त्यानंतर तांदूळ वगैरे घेऊन मी घरी निघाले. तेवढ्यात म्हटलं काहीतरी कानातले वगैरे बघावे, पण काही मनासारखं भेटलं नाही. मग मी घरी गेले. सो गाईज, मी आता चालली आहे भाजी आणायला. बघू भाजीला काय भेटतंय. भाजी आणायला चालले, बघू भाजीला काय भेटतं. आपण द्या मला कांदे. कांदे द्या मला 1 किलो. चांगले द्या. सो गाईज, भाजी घेतली आहे मी. चालले आहे मी आता घरी. सो हे गाईज, मी आता हा व्लॉग इथंच एंड करत आहे. जर माझा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.